नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शहापूर तालुका हातकणंगले परिसरात जुन्या आर्थिक वादातून चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेत राजू कांबळे हे गंभीर जखमी झाले असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 199 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद कुमार पुंडलिक राऊत, वय वर्ष 46, व्यवसाय बॉयलर कॉन्ट्रॅक्टर, राहणार जांभळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी गणेश रावसाहेब सदलगे, मूळ राहणार ढोणेवाडी, तालुका चिक्कोडी, राज्य कर्नाटक, सध्या राहणार गांधी पुतळ्याजवळ इचलकरंजी याच्यावर गुन्हा दाखल आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 12:30 MSCB पॉवर हाऊसजवळ शहापूर येथे ही घटना घडली. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्र राजू कांबळे याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. भांडण मिटवण्यासाठी बोलवण्यात आले असताना आरोपीने अचानक चाकू काढून राजू कांबळे याच्या पोटावर वार केला. त्यानंतर फिर्यादीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर जखमी राजू कांबळे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे. या प्रकरणी दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:32 गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे असून तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कुटे करत आहेत. गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल माननीय न्यायालयात पाठवण्यात कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.